नाशिकमधील बांधकाम व्यावसायिक यांच्या संबंधित म्हाडा प्रकरण ताजे असताना एका कथित महंतानेच देवस्थानची तब्बल 10 एकर जमीन बांधकाम व्यावसायिकाला परस्पर विक्री केल्याचं खळबळजनक प्रकरण समोर आले असून या प्रकरणात तालुका पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे। गेल्या काही वर्षांपासून महादेवपूर येथील श्रीराम मंदिर देवस्थानची पूजा अर्चा करणारे भगवानदास गुरु पुरणदासजी खाकी उर्फ बैरागी वय 80 वर्ष याने फेब्रुवारी महिन्यात एका बांधकाम व्यावसायिकाला देवस्थानच्या मालकीची 10 एकर जमीन परस्पर विकली असून देवस्थानची जमीन विकण्याचा कोणताही अधिकार नसताना हा व्यवहार बेकायदेशीरपणे करण्यात आला आहे। धक्कादायक म्हणजे भगवानदास याने आपण ब्रह्मचारी असल्याची भासवून गादी मिळवली, मात्र हे महंत विवाहित असल्याचे देखील ग्रामस्थांच्या समोर आले आहे। याबाबत ग्रामस्थांनी नाशिक तालुका पोलीस ठाणे निवासी जिल्हाधिकारी महेंद्र राजपूत तसेच नायब तहसीलदार अर्पिता ठोबे यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला असून हा व्यवहार बेकायदेशीर ठरवून तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर नाशिक तालुका पोलीस ठाण्याने 30 मार्च रोजी सरपंच व ग्रामसेवक यांना 2 दिवसात विशेष ग्रामसभा घेण्याचे आदेश दिले। त्यानुसार बुधवारी दिनांक 15 रोजी सकाळी 10 वाजता ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले। मात्र त्याआधी मंगळवार दिनांक 14 रात्री गोवर्धन येथील 2 गटात वाद झाल्याचे कारण देत ग्रामसभा पुढे ढकलण्याबाबत व्हॉट्सअपद्वारे कळवण्यात आले होते। मात्र पूर्वसूचना दिल्यामुळे ग्रामसभा रद्द करणे शक्य नसल्याचे सरपंच भगवान गभाले यांनी स्पष्ट करत नाशिक मंडळाचे अखिल भारतीय पंचदिगंबर आखाडा श्री महंत रामकिशोरदास शास्त्री, महंत रामस्नेहीदास महाराज, श्री लक्ष्मीनारायण मंदिर गोपालदास शास्त्री, राकेशदास महाराज, मनकामनेश्वर महादेव मंदिर, चंद्रमादास महाराज, विद्यामंदिर सातपूर, बलरामदास महाराज, गोमुखेश्वर महादेव मंदिर, नागाजी पद्मदास महाराज पंचमुखी मंदिर, सीतारामदास महाराज मसरूळ माता मंदिर, मोहनदास महाराज संगमेश्वर महादेव मंदिर सिन्नर, रामकिशोरदास महाराज रोकडोबा मंदिर दाभाडी, सत्यनारायणदास महाराज बडा लक्ष्मीनारायण मंदिर, अमरगिरी महाराज शंकरदास महाराज हनुमान मंदिर करंजळी, रामबाबू महाराज बालाजी मंदिर पंचवटी, रघुनंदनदास महाराज बालाजी मंदिर साईखेडा, नरसिंहदास महाराज बिहारी मंदिर तपोवन, स्वामी योगानंद सरस्वती श्री परमहंस आश्रम दारणा संगम देवीगड, शंकरानंद महाराज साई मंदिर पंचवटी, नारायणदास महाराज त्र्यंबकेश्वर, बालकदास कोतवाल खाकी आखाडा, रामकिशोरदास महाराज टाकेद महादेव मंदिर, राधा मोहनदास महाराज छोटा लक्ष्मीनारायण मंदिर, देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सरज अहिरे, सरपंच भगवान गभाले आणि ग्रामस्थ यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्रामसभा घेण्यात आली। या बैठकीला तलाठी आणि मंडलाधिकारी तसेच ग्रामसेवक देखील उपस्थित होते। खाकी आखाड्याच्या परंपरेनुसार श्रीराम मंदिराची गादी भगवानदास गुरु पुरणदासजी यांना देण्यात आली होती, मात्र त्यांनी ब्रह्मचारी असल्याची भासवून आखाड्याची व साधूंची फसवणूक केल्याचा आरोप करत त्यांना आखाड्यातून व महंत पदावरून निष्कासित करण्याची मागणी या सभेत करण्यात आली असून दरम्यान या प्रकरणात देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सरज अहिरे यांनी या प्रकरणात थेट हस्तक्षेप केला असून संबंधित व्यक्तीला 6 वर्षापूर्वीच आखाड्याने बेदखल केले होते, तरीही त्यांनी जमिनीचा व्यवहार कसा केला हा मोठा घोटाळा असून राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाशी चर्चा करून त्या जमिनीवरील सर्व अवैध नोंदी रद्द करण्यासाठी आणि दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी मी शेवटपर्यंत पाठपुरावा करेन असा इशारा त्यांनी दिला असून या प्रकरणी तालुका पोलीस स्टेशनचे काम देखील संशयास्पद वाटत असल्याने ग्रामसभा घेण्याचा अधिकार कोणी दिला असा सवाल आमदार सरोज अहिरे यांनी यावेळी उपस्थित केला। जलालपूरमध्ये गेल्या 2-3 महिन्यांपासून हा वाद उद्भवलेला आहे। वाद असा आहे की इथे श्रीराम मंदिर देवस्थान आहे आणि या देवस्थानाला खाकी आखाड्यामार्फत वेगळे महंत इथे येऊन ही सेवा करतात आणि म्हणून त्या सेवेच्या द्वारे आखाड्याचे जे काही वरिष्ठ महंत असतात ते इथे मोहनदासजी महाराज जे आहेत तर त्यांच्या अध्यक्षतेखाली किंवा त्यांच्या संमतीने इथे या मंदिराची सेवा करायला एका महंताची नियुक्ती होते आणि इथे जो सर्वे नंबर 71 आहे त्याची मागच्या काही 50, 60, 70, 80 वर्षांपासून परंपरा अशी आहे की त्या महंतांचं नाव त्या सातबाऱ्यावर त्या प्रॉपर्टीवर सर्वे नंबर 71 वर लागत आलेलं आहे। परंतु आता मागच्या काळामध्ये गेल्या 6 वर्षांपासून जे कोणी महंत भगवानदासजी होते त्यांनी गाववाल्यांची सुद्धा फसवणूक केलेली आहे। ते पुजारी म्हणून इथे आले, तसं तर मला आता माहिती मिळाली की खाकी आखाड्याने त्यांना
त्याच्यातून बेदखल केलेलं होतं 6 वर्षांपूर्वीच. परंतु गावकरी आपले भोळे, त्यांना माहित नव्हतं. भगवे कपडे धारण करून ते इथे सेवा करत होते. परंतु नंतर गावकऱ्यांना किंवा या व्यवहाराच्या माध्यमातून कळालं की ते विवाहित होते, त्यांना पत्नी, 2 का 3 मुलं वगैरे असा प्रपंच त्यांचा आहे आणि ते खऱ्या अर्थाने संन्यासी नाहीयेत. आणि त्यांनी ह्या जागेचा विकण्याचा अधिकार नसताना सुद्धा ती जागा विकली. जवळपास मला कळतं आहे, माहिती मिळाली गावकऱ्यांकडून की 4.5 कोटी रुपयांचा हा मोठा व्यवहार झालेला आहे. कोणीतरी बिल्डरला ही जागा विकलेली आहे आणि बिल्डरने काही लोकांना हाताशी धरून प्रशासनातल्या हा व्यवहार करून घेतलेला आहे. खरं तर आता माझ्याकडे मंडळ अधिकारी मॅडम पण इथे आलेले आहेत आणि मी एलिनेशन रजिस्टर्ड म्हणजे आपल्या जेवढ्या देवस्थानांचा जे काही रेकॉर्ड असतो तो एलिनेशन रजिस्टर्ड मध्ये असतो आणि त्याच्यात ही नोंद सापडलेली आहे की ही जी जमीन आहे, सर्वे नंबर 71 आहे, ती एलिनेशन रजिस्टर्ड मध्ये देवस्थानाची जागा म्हणून दाखवते आहे. तो विकण्याचा अधिकार हा कुणालाही नाही. तर शासनाची आणि गावकऱ्यांची, आखाड्याची फसवणूक करून हे महंत भगवान दास जे आहे त्यांनी जी फसवणूक केलेली आहे, तर मी संपूर्ण पाठपुरावा हा राज्य सरकारकडे, त्याचबरोबर पोलीस प्रशासन असेल, जिल्हा प्रशासन असेल, यांच्याकडे करणार आहे की ही नोंद रद्द व्हावी. त्याचबरोबर मी आता खाकी आखाड्याच्या सर्व महंतांना विनंती केली. महंत मोहनदासजी जे आहेत, आपले जे वरिष्ठ महंत आहेत, त्यांच्याशी फोनवर आता बोलले आले आहे. त्यांना सांगितलं की आपण खाकी आखाड्याकडून एक अपील ही दिवाणी कोर्टात दाखल करा आणि ती सेलडीड जी आहे ती रद्द करण्यासाठीची प्रोसेस चालू करा आणि त्याच्यानंतर पुढची स्टेप बाय स्टेप होणार आहे. ही जी मोठी फसवणूक या साधू महंतांची एका प्रकारे झालेली आहे, गावकऱ्यांची झालेली आहे, त्या फसवणूक करणाऱ्याला योग्य ती शिक्षा व्हावी हीच आमच्या सर्वांची भूमिका आहे. मॅडम, पोलिसांकडून ग्रामसभा घेण्याचा आदेश आलेला होता, पोलिसांना असं परवानगी आहे? मी ऍक्च्युली नाईक मॅडमशी, ज्या PI आहेत मृदुला नाईक, त्यांच्याशी अजून बोललेली नाहीये. मी गाडीत बसल्यानंतर त्यांच्याशी या विषयावर चर्चा करणार आहे की त्यांनी असं पत्र काढायचं त्यांना अधिकार आहे का, ग्रामसभा बोलवा असं सांगण्याचा त्यांना पोलीस प्रशासनाला अधिकार आहे का, परत कायदा सुव्यवस्था बिघडलेली आहे आणि म्हणून ही रद्द करा ही ग्रामसभा असं सांगण्याचंही दुसरं पत्र आलेलं आहे. याचा अधिकार आहे का हेही सांगणार आहे. आणि हे जर नियमबाह्य होत असेल तर मला असं वाटतं की जे आपले SP साहेब आहेत, पाटील साहेब, 100% मी स्वतः त्यांच्याकडे जाऊन या गोष्टींचा खुलासा मागणार आहे. आणि जर काही नियमबाह्य पोलीस अधिकारी किंवा पोलीस प्रशासनातली काही लोक चुकीच्या पद्धतीने त्या बिल्डरचे किंवा त्या बाबाजींचे समर्थन करत असेल आणि त्यांच्या दबावाखाली किंवा त्यांच्या सांगण्यानुसार काही हरकती होत असतील, हरकत म्हणजे मुवमेंट्स, या मुवमेंट्स जर होत असतील तर याच्यावर लोकप्रतिनिधी, आमदार, विधानसभा सदस्य म्हणून सर्वात पहिला अंकुश टाकण्याचं काम हे मी करेन. आणि गावकऱ्यांना मी आत्ताच आश्वस्त केलेलं आहे की नक्कीच कायद्याचा लढा आहे, लढा मोठा आहे, परंतु याला योग्य पद्धतीने गेल्यानंतर 100% आपल्याला न्याय मिळेल याची मला पूर्ण खात्री आहे. देवस्थानचे जमीन त्याच्यात फेरफार करत आता आपलेच अधिकारी सांगताय काही देवस्थानची जागा आहे, ज्या लोकांनी याच्यात फेरफार करण्यास मदत केली त्याची चौकशी करून द्यायची. 100% मी सांगितलं नाही, याच्यात ज्यांच्या चुका आहेत, मग तो तलाठी असेल, मंडळ अधिकारी असेल, तहसीलदार असेल, प्रांत असेल, कलेक्टर असेल किंवा महसूल आयुक्त असेल, जो कोणी असेल त्याच्यावर माननीय मुख्यमंत्री महोदय 100% कारवाई करतील आणि तिथपर्यंत हा विषय नेऊ. पण पहिली लढाई जी आहे ती कायद्याची आहे. सेल डीड रद्द होणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून आखाड्याने ती सेल डीड रद्द होण्यासाठी त्वरित कोर्टामध्ये धाव घ्यावी एवढीच मी त्यांना विनंती केलेली आहे. एका जमिनीचा नसून याच्याशी निगडीत दुसरं एक श्रीराम मंदिराची जागा ती सुद्धा याच पद्धतीने विकल्या गेली. ते दोन्ही जागांचा उल्लेख करून मला असं वाटतं, कारण ते मला माहिती नाही पूर्वी काय होतं, हे माझ्या मतदारसंघात घडलेलं आहे. याचं मला वेळोवेळी गावकऱ्यांकडून सांगणं आलेलं आहे. मध्ये अधिवेशनाचा काळ होता, माझे प्रतिनिधी येऊन इथे हा विषय हाताळलेला होता, परंतु आता मी याच भागात दौऱ्यात होते आणि मला कळालं, मला फोन आला, मी त्वरित लगेच दौरा संपवून इथे आलेली आहे. तर इथून पुढे जो काही प्रशासकीय लेवलचा, शासन म्हणून जो काही पाठपुरावा राहील तो 100% राहील आणि मी सर्व साधू महंतांच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे. एक लोकप्रतिनिधी म्हणून गावकऱ्यांच्या पाठीशी उभी आहे आणि देवाच्या कामामध्ये कोणी अशा पद्धतीने चूक करत असेल
तर कुणालाही माफी दिली जाणार नाही, हा शब्द मी आपल्याला या निमित्ताने देऊ इच्छिते. सध्या या प्रकरणामुळे महादेवपूर परिसरात मोठी खळबळ उडाली असून या घोटाळ्याच्या चौकशीत आता कोणते मोठे मासे अडकणार आणि महसूल विभाग हा बेकायदेशीर व्यवहार रद्द करणार का, याकडे संपूर्ण नाशिक जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.